नमस्कार मित्रो, हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती यूट्यूब चॅनल। मित्रो हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज आता आपल्याला नारी शक्ती दूत ॲप वरून करता येणार नाहीये। कारण आपण जर नारी शक्ती दूत या ॲप वरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गेलात तर आपल्याला नो ॲक्सेप्टेड न्यू फॉर्म अशा पद्धतीने मेसेज दाखवला जातोय। तर आता आपण नेमकं काय केलं पाहिजे, कुठून नवीन अर्ज भरला पाहिजे आणि नारी शक्ती दूत ॲप वरून आपल्याला नेमकं काय करता येईल या संदर्भातील सविस्तर महत्त्वाची माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो हो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। तर मित्रो हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला जर ऑनलाईन आता नवीन अर्ज करायचा असेल तर नारी शक्ती दूत या ॲप वरून करता येणार नाहीये। कारण यामध्ये आता नवीन अर्ज भरण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे। नारी शक्ती दूत ॲप आपण जेव्हा ओपन कराल त्यानंतर तुम्हाला एक पत्रक देखील पाहायला मिळेल। त्या पत्रकामध्ये सरळ दिलेला आहे की 1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनातर्फे नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आलेला आहे, जे की ladkibaheen.maharashtra.gov.in असं संकेतस्थळ आहे। या संकेतस्थळावरून आपल्याला नवीन अर्ज करता येणार आहेत। ज्या लाभार्थ्यांनी ऑलरेडी म्हणजे याआधी नारी शक्ती दूत या ॲप वरून अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना परत वेबसाईट वरून अर्ज करण्याची गरज नाही। अशा प्रकारची माहिती मित्रो आपल्याला नारी शक्ती ॲप ओपन केल्यानंतर देखील पाहायला मिळणार आहे। म्हणजे नारी शक्ती दूत ॲप वरून आता आपल्याला नवीन फॉर्म हे भरता येणार नाहीये। आपल्याला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अर्ज करायचा असेल, नवीन फॉर्म भरायचा असेल तर आता आपल्याला वेबसाईट वरूनच फॉर्म भरावा लागणार आहे। वेबसाईट वरून फॉर्म नेमका कशा पद्धतीने भरायचा या संदर्भातील सविस्तर माहिती मित्रो आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे। तर मित्रो हो, आपल्याला नारी शक्ती दूत या ॲप वरून आता नवीन फॉर्म भरता येणार नाहीये। तर नारी शक्ती दूत ॲप मध्ये ऑलरेडी आपण जर अर्ज केलेला असेल तर आपलं फक्त स्टेटस आपल्याला चेक करता येणार आहे आणि त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचा फॉर्म डिसअप्रूव्हल झालेला आहे अशा लाभार्थ्यांना एडिटचा ऑप्शन मिळाल्यानंतर त्या ठिकाणाहूनच म्हणजे नारी शक्ती दूत या ॲप वरूनच त्यांना फॉर्मची दुरुस्ती जी आहे, त्रुटीची पूर्तता जी आहे ती करता येणार आहे। ज्यांचा फॉर्म डिसअप्रूव्हल झालेला आहे त्यांना वेबसाईट वरून फॉर्म दुरुस्त करता येणार नाहीये, लक्षात घ्या। त्यांना नारी शक्ती दूत या ॲप वरूनच फॉर्मची दुरुस्ती करावी लागणार आहे। जेव्हा त्यांना एडिटचा ऑप्शन मिळेल त्यानंतरच त्यांना ते दुरुस्ती करता येणार आहे। तर नारी शक्ती दूत या ॲप वरून मित्रो आपण जर ऑनलाईन ऑलरेडी फॉर्म भरलेला असाल तर आपलं स्टेटस आपल्याला चेक करता येणार आहे आणि आपला फॉर्म जर डिसअप्रूव्हल झाला तर आपल्याला एडिट ऑप्शन मिळाल्यानंतर आपल्या फॉर्मची दुरुस्ती करता येणार आहे। पण आपल्याला नवीन फॉर्म जो आहे तो आता नारी शक्ती दूत या ॲप वरून भरता येणार नाही। आता मित्रो हो, नवीन वेबसाईट वरून देखील आपण जर नवीन फॉर्म भरायला गेलात तर बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक प्रॉब्लेम येत आहेत। काही जणांना आधार नंबर टाकल्यानंतर OTP येत नाहीये किंवा काही जणांचं लॉग इन होत नाहीये किंवा साइन अप व्यवस्थित होत नाहीये। अशा प्रकारच्या विविध अडचणी बऱ्याच जणांना येत आहेत। तर मित्रो हो, काळजी करू नका, कारण नारी शक्ती ॲप जे आहे त्या ॲप वरून नवीन फॉर्म भरता येत नाहीये। त्यामुळे सर्व जण आहेत ते वेबसाईट वरून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आता वेबसाईट वर देखील लोड येत आहे। ज्या प्रकारे नारी शक्ती दूत ॲप वरती सुरुवातीला जसा नवीन काही कारणांमुळे लोड येत होता त्याच पद्धतीने वेबसाईट वरती देखील नवीन कारणांमुळे वेबसाईट वरती लोड येत आहे आणि ज्यांना नवीन अर्ज भरायचा आहे ते सर्वजण आता वेबसाईट वरती येत आहेत। त्यामुळे वेबसाईट वरती देखील लोड येतो। त्यामुळे आपल्याला जर ऑनलाईन वेबसाईट वरून फॉर्म भरायचा असेल तर शक्यतो रात्री किंवा पहाटे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे वेबसाईट जी आहे ती व्यवस्थित चालेल। आणि मित्रो हो, तुम्ही जर नवीन वेबसाईट वरून फॉर्म भरत असाल तर शक्यतो मोबाईल वरून वेबसाईट ओपन करू नका। कारण मोबाईल वरती जर तुम्ही वेबसाईट ओपन केलात तर वेबसाईटचे जे काही फंक्शन्स आहेत किंवा वेबसाईट वरती जे काही पर्याय आहेत ते बऱ्याच वेळेला मोबाईल वरती व्यवस्थित दिसत नाहीत। त्यामुळे शक्यतो वेबसाईट वरून नवीन फॉर्म भरत असताना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वरती वेबसाईट ओपन करून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा। आणि जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नसेल तर आपण आपल्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये, नेट कॅफेमध्ये जाऊन देखील तुमचा अर्ज जो आहे तो तुम्ही भरू शकणार आहात किंवा CSC सेंटर असतील, आपले सरकार सेवा केंद्र असतील, त्या ठिकाणी देखील आपण आपला नवीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात। तर मित्रो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज जो आहे तो आता आपल्याला नारी शक्ती दूत या ॲप वरून करता येणार नाहीये। तर आपल्याला
वेबसाईटवरूनच नवीन अर्ज जो आहे तो या योजनेसाठी करावा लागणार आहे। तर मित्रहो, आपल्यासाठी ही होती महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती। ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेट, नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।